नमस्कार. मी प्राध्यापक सतीश शिर्के. सतीश शिर्के या यूट्यूब चॅनलवरती आपण अनेक विषयाचे व्हिडिओ आत्तापर्यंत पाहिलेले आहेत आणि आपल्या ते पसंतीला सुद्धा उतरलेले आहेत. अनेक विद्यार्थी यांना त्याचा भरपूर फायदा त्या ठिकाणी झालेला आहे. विशेषतः भाषणे असतील, सूत्रसंचालन असेल, निबंध असतील, शासन निर्णय असतील, करिअरच्या बाबत भरपूर व्हिडिओ आहेत. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा असेल, मोटिवेशन प्रेरणादायी व्हिडिओ असतील आणि 11वी 12वी भूगोलच्या संदर्भात व्हिडिओ असतील, ते निश्चितपणे आपण पाहिले असतील. तत्पूर्वी हा व्हिडिओ पाहण्या अगोदर आपण अद्यापही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून असेच नवनवीन माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओ आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. चला तर आज आपण 12वी भूगोल प्रथम पहिली घटक चाचणी जी आहे त्या संदर्भातील एक प्रश्नपत्रिकेचा आराखडा पाहणार आहोत, त्याची चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर त्यामध्ये कशी उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगणार आहे. तर अर्थात घटक चाचणीची प्रश्नपत्रिका काढण्याचं स्वातंत्र्य जे आहे, हे काढण्याचं स्वातंत्र्य ज्या त्या विषय शिक्षकाला त्या ठिकाणी असतं. जेवढा अभ्यासक्रम झालेला आहे त्या पद्धतीनं तो त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका काढू शकतो. परंतु बोर्डानं निर्धारित केलेला जो काही पॅटर्न आहे त्यामध्ये 25 गुणाची प्रश्नपत्रिका असावी, 1.5 तास वेळ त्यासाठी दिलेला असतो आणि बोर्ड ज्या पद्धतीप्रमाणे प्रश्नपत्रिकाचा पॅटर्न दिलेला आहे त्यातील सर्व प्रश्न निश्चितपणे 25 गुणामध्ये येणार नाहीत. ते स्वातंत्र्य त्या विषय शिक्षकाला त्या ठिकाणी असतं. तरी या ठिकाणी आपण घेतलेला जो काही प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न आहे यामध्ये प्रश्न पहिला अचूक सहसंबंध ओळखा अशा पद्धतीचा प्रश्न प्रकार त्या ठिकाणी आपल्याला घेता येतो. आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर ए हे विधान असतं आणि आर हे कारण त्या ठिकाणी दिलेलं असतं. तर या ठिकाणी ए सुपीक मैदानी प्रदेशात दाट लोकवस्ती आढळते, आर सुपीक मृदा ही शेतीसाठी उपयुक्त असते हे कारण दिलेलं आहे. आणि विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचे की अ ब ई अशा पद्धतीचे जे पर्याय आहेत हे अचूक सहसंबंध ओळखामध्ये सर्व ठिकाणी सारखेच पर्याय असतात, फक्त योग्य पर्याय आपल्याला निवडायचा असतो. त्यानंतर दुसरा दिलेला आहे ए विधान आहे प्रदेशातील लोकसंख्येत बदल होत नाही आणि आर कारण दिलंय जन्मदर आणि मृत्यूदर आणि स्थलांतराचा प्रदेशातील लोकसंख्येवर परिणाम होतो. हा प्रश्न त्या ठिकाणी दिलेला आहे, त्यालाही तेच 4 पर्यायाची उत्तर आहेत. प्रश्न क्रमांक 3 आहे अवलंबिताचे प्रमाणात वाढ झाल्यानं अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. त्यामध्ये कारण दिलंय आर लोकसंख्या वृद्धांची संख्या वाढल्यास वैद्यकीय खर्च वाढतात. अशा पद्धतीनं 3 मार्कासाठी 3 अचूक सहसंबंध योग्य सहसंबंध ओळखाचा प्रश्न दिलेला आहे. त्यानंतर प्रश्न पहिल्यातला आ योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. यामध्ये पहिला प्रश्न लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक, 4 पर्याय दिलेले आहेत, 1 पर्याय आपल्याला निवडायचा आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांत हा टप्पा शून्य वाढ दर्शवणारा टप्पा म्हणून ओळखला जातो, याला पुन्हा 4 पर्याय दिलेले आहेत. आणि प्रश्न क्रमांक 3 स्त्री व पुरुषांचे लोकसंख्येतील प्रमाण म्हणजे, तर याला 4 पर्याय दिलेले आहेत, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा अशी सूचना आहे. सूचनेनुसार पहिला प्रश्न असतो, याच्यामध्ये अनेक उपप्रकार तुम्हाला दिलेले आहेत, त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. त्यानंतर ई साखळी पूर्ण करा 3 गुणांसाठी, याच्यामध्ये अ ब क स्तंभ दिलेले आहेत. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचे गुण जाण्याची शक्यता त्या ठिकाणी असते, त्यामुळं विद्यार्थ्यांना जशा जोड्या लावत होता तशा पद्धतीनं 3 घटक दिलेत आणि याची साखळी पूर्ण करायची. यामध्ये अ स्तंभ जशाच्या तसा तुम्ही लिहावा आणि ब आणि क त्याला अनुसरून तुम्ही योग्य ते लिहिलं पाहिजे. जे प्रथम येतं ते प्रथम लिहा, नंतर तुम्ही राहिलेल्या याच्या बाबत विचार करू शकता. तर अशा पद्धतीनं प्रश्न पहिला होता. प्रश्न क्रमांक 2 आहे भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही 2 6 गुण दिलेत,
तीन पैकी 2 लिहायचेत. एक लोकसंख्या वितरण असमान आहे, दुसरं वाहतुकीच्या सोयीमुळे लोकवस्तीत वाढ होते, तिसरं आहे विकसित राष्ट्रांमध्ये शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या कमी आहे. तर हा 6 गुणांसाठी प्रश्न आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 टिपा लिहा. कोणती एक टिप लिहायची 4 गुणांसाठी. 1 भूरचनेचा लोकसंख्येच्या वितरणावर प्रभाव, 2 लोकसंख्या वाढ व स्थलांतर, 3 लोकसंख्येची व्यावसायिक संरचना. अशा पद्धतीचे 3 प्रश्नातून 1 प्रश्नाचं उत्तर लिहायचे. आणि प्रश्न क्रमांक 4 आहे सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही एक 6 गुणासाठी लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक कोणते. दुसरा प्रश्न दिलाय लोकसंख्या संक्रमणाच्या पहिल्या आणि 5व्या टप्प्यात लोकसंख्या वाढ जवळजवळ होत नाही. या दोन्ही टप्प्यातील फरक सांगा. अशा पद्धतीचा तुलनात करण्याचं फरक स्पष्ट करण्याचा हा प्रश्न आहे. विद्यार्थी शिक्षक बंधू भगिनींनी बाब लक्षात घ्यायची की बोर्डाच्या पॅटर्नमध्ये जे प्रश्न प्रकार दिलेत ते सर्व प्रश्न प्रकार यामध्ये असणार नाहीत. त्याचबरोबर बोर्डाला ज्या प्रश्न प्रकाराला जे वेटेज दिले असेल, जे गुण दिले असतील ते सुद्धा पाळणं थोडंसं छोट्याशा प्रश्नपत्रिकेमध्ये अवघड असतं. तर ही बाब थोडीफार इकडे तिकडे होऊ शकते. सर्वसामान्यपणे अशा प्रकारचा प्रश्न प्रकार त्या ठिकाणी असेल. आता आपण यामध्ये उत्तरांची चर्चा करूया. पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे ई, दुसऱ्याचं ब आणि तिसऱ्याचं ई. अशा पद्धतीची उत्तरं तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहेत. त्यानंतर प्रश्न पहिला अ जो आहे त्याचं उत्तर दिलेले तर ड, ड आणि अ. यामध्ये प्रश्न आपण पुन्हा एकदा तो पाहूया. लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक कोणता. तर त्याचं उत्तर आहे ड, हवामान. आणि लोकसंख्या संक्रमण सिद्धांत टप्पा 0 वाढ दर्शवणारा टप्पा म्हणून ओळखला जातो. यामध्ये सुद्धा तुम्हाला उत्तर दिलेलं आहे ड, 5वा टप्पा. आणि प्रश्न क्रमांक 3 आहे स्त्री पुरुषांचे लोकसंख्येतील प्रमाण म्हणजे. तर याच्यामध्ये आपल्याला 3 उत्तरं दिलेली आहेत. तर लिंग गुणोत्तर त्याचं अ हे उत्तर त्या ठिकाणी आपल्याला देता येईल. आता साखळी पूर्ण करामध्ये अस्तंभ जशाच्या तसा आलेला आहे. अमेझॉन खोरे दाट विषुववृत्तीय प्रदेश, विरळ लोकसंख्या. भारत मान्सून हवामानाचा प्रदेश आहे आणि सर्वाधिक लोकसंख्या. अंटार्क्टिका खंड कायम बर्फाच्छादित, कायम निवासी लोकसंख्या नाही. हे त्याचं अचूक उत्तर आहे. अशा पद्धतीनं 9 गुणांचा पहिला प्रश्न संपतो. प्रश्न क्रमांक 2 आहे भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही 2 6 गुण आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचंय की 3 गुणासाठी जेव्हा भौगोलिक कारणेचा प्रश्न असतो त्यावेळेस 7 ते 8 ओळीत उत्तर असावं. किमान 4 मुद्द्यांचं विश्लेषण त्या ठिकाणी असावं. 30 ते 40 शब्दामध्ये उत्तर त्या ठिकाणी असलं पाहिजे. वितरण असमान आहे. तर निश्चितपणे काही ठिकाणी दाट लोकवस्ती, काही ठिकाणी विरळ लोकवस्ती आढळते. आणि असमान वितरणापाठीमागचं जे कारण आहे त्यामध्ये प्राकृतिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक घटक कारणीभूत असतात हे आपण सांगू शकतो. याशिवाय काही देशामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर यामध्ये सुद्धा प्रत्येक देशात तफावत असते, ती आपण त्या ठिकाणी विशद करू शकतो. त्यानंतर ज्या देशात लोकसंख्या ही जास्त आहे अशा देशामध्ये आपण जर पाहिलं तर लोकसंख्या जन्मदर जास्त आहे, तिथे लोकसंख्या जास्त आढळते. 4था मुद्दा सांगता येईल काही अनुकूल हवामान, खनिज संपन्न क्षेत्र, जलसिंचन, शेतीयोग्य मृदा, सांस्कृतिक पार्श्वभूमी, सामाजिक व राजकीय स्थैर्य अशा ठिकाणी लोकसंख्या अधिक दिसून येते. हे अनुकूल कारण झाले. आणि ज्या ठिकाणी वरील प्रतिकूल बाबी असतील तेथे मात्र विरळ लोकसंख्या आढळते. तर अशा पद्धतीचं उत्तर हे आपल्याला लिहिणं आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे वाहतुकीच्या सोयीमुळे लोकवस्तीत वाढ होते. निश्चितपणे ज्या ठिकाणी वाहतूक सुविधा असतात, वाहतुकीचं केंद्र असतं, अनेक वाहतुकीचे मार्ग जिथं एकत्र येतात, मग रस्ते असतील, रेल्वे असतील, जलमार्ग असतील, तिथं लोकवस्ती वाढ होते. हे आपल्याला स्पष्ट करायचे. आणि म्हणून प्रदेशाच्या विकासात वाहतुकीचं महत्त्व असतं. वाहतूक मार्गांना प्रदेशाची जीवनदायिनी असं म्हटलं जातं. ज्या ठिकाणी वाहतूक मार्ग विकसित झाले आहेत अशा ठिकाणी शेती, उद्योग,
व्यापारासारख्या आर्थिक व्यवसायाचा विकास झालेला असतो. दुसरा घटक आहे औद्योगिक केंद्रे आणि बाजारपेठ यांना जोडणारा दुवा म्हणून वाहतूक ओळखली जाते. ज्या प्रदेशात जाणे येण्याची सुलभता असते अशा ठिकाणी वाहतुकीचं केंद्र आहेत. अशा ठिकाणी मात्र लोकसंख्या जास्त वाढते आणि तिथली घनता सुद्धा जास्त असते. मुंबई, टोकियो आणि सिंगापूर ही जागतिक दर्जाची वाहतुकीची केंद्र आहेत हे आपण सांगू शकतो. आणि चौथा मुद्दा, ज्या प्रदेशात जाणे येण्यास कष्ट, वेळ व पैसा अधिक लागतो अथवा वाया जातो अशा प्रदेशात लोकवस्ती कमी दिसते. उदाहरणार्थ आफ्रिकन देश हे आपल्याला सांगता येईल. तर अशा पद्धतीनं वाहतुकीच्या सोयीमुळे लोकवस्तीत वाढ होते हा प्रश्न स्पष्ट करता येईल. किंवा त्याच्यामध्ये अजून एक, समुद्रकिनारे, बंदरं, तिथं आंतरराष्ट्रीय व्यापार विकसित होतो आणि प्राचीन काळापासून अशी ठिकाणं हे निश्चितपणे वाहतुकीची केंद्र बनलेली असतात आणि तिथं लोकसंख्या ही वाढते. प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे, विकसित राष्ट्रांमध्ये शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या कमी आहे. उत्तर सांगता येईल, विकसित राष्ट्रात प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या ही विकसित व मागासलेल्या राष्ट्रांपेक्षा कमी असते हे आपण सांगू शकतो. त्यानंतर विकसित देशात औद्योगिक आणि पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यानं या अशा देशात कार्यशील लोकसंख्या द्वितीयक, तृतीयक किंवा चतुर्थक व्यवसाय जास्त आढळतो हे आपण सांगू शकतो. म्हणजे बिगर प्राथमिक आपल्याला म्हणता येईल. तिसरं उत्तर सांगू शकतो की या देशात अन्य व्यवसायामुळं कृषी क्षेत्रात घट झालेली असते. शेतीशिवाय अन्य व्यवसायात अनुकूल परिस्थिती असल्याने ते शेतीऐवजी इतर व्यवसायाकडे वळतात. परिणामी शेती व्यवसायात गुंतलेली लोकांची संख्या कमी आहे हे निष्पन्न होतं. चौथं कारण सांगता येईल, विकसित देशात पुरेपूर पायाभूत सुविधांचा विकास होतो, भांडवल असतं, विज्ञान तंत्रज्ञानाचा विकास, आधुनिक सोयी म्हणजे उद्योगधंद्याला जे काही बिगर शेती व्यवसायाला जे अनुकूलता लागते ती त्या ठिकाणी असते आणि त्यामुळं शेती व्यवसायाकडे, बिगर शेती व्यवसायाकडे कल त्या ठिकाणी वाढतो. पाचवा मुद्दा सांगता येईल, विकसित देशांची अर्थव्यवस्था भक्कम असल्यानं व्यापारी दृष्टिकोन ठेवून व्यवसायांची निवड केली जाते. शासनाचं धोरण औद्योगिकरणास पोषक असतं. यामुळे शेती लोकांची संख्या कमी दिसते हे आपण सांगू शकतो. तर अशा पद्धतीने उत्तर स्पष्ट करता येईल. प्रश्न क्रमांक 3 आहे, टिपा लिहा. तुम्हाला 4 गुणांसाठी इथं टिप लिहायची आहे. प्रश्न पहिला आहे, भूरचनेच्या लोकसंख्येच्या वितरणावर प्रभाव पडतो. तर भूरचनेमध्ये 3 घटक येतात, एक पर्वत, पठार, मैदाने. तर तिथं कशा पद्धतीनं लोकसंख्या कमी आहे, पर्वतीय भागामध्ये कमी आढळते, पठारी भागामध्ये मध्यम, मैदानी भागामध्ये लोकसंख्या जास्त आढळते. आणि यासाठी तुम्हाला विश्लेषण, त्याची कारणं तुम्हाला देता येतील, तिथं आपण सांगू शकतो आणि त्याचं विश्लेषण तुम्हाला करता येईल. त्यामध्ये मुद्दे छान दिलेले आहेत ते आपण पाहू शकता. याशिवाय किनारी प्रदेश जो आहे, किनारी प्रदेशात मासेमारी, जलवाहतूक, आंतरराष्ट्रीय व्यापार यामुळे लोकसंख्या सर्वात जास्त आढळते आपण सांगू शकतो. उदाहरण आपल्याला मुंबईचे देता येईल किंवा जगातील जी सर्व मोठी महानगरं आहेत ही सर्व महानगरं किनारी प्रदेशावरती आहेत हे आपण निरीक्षण केल्यानंतर लक्षात येईल. भारतात 4 महानगरं आहेत, पैकी मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई. पैकी दिल्ली जर वगळलं तर कोलकाता, चेन्नई, मुंबई ही 3 महानगरं भारतातीलच किनारवर्ती प्रदेशात आहे हे आपण विश्लेषणामध्ये सांगू शकतो. याला एक पानभर उत्तर तुम्ही लिहिलं पाहिजे आणि किमान 5 ते 6, 7, 8 मुद्द्यांचा समावेश तुम्ही याच्यामध्ये करू शकता. टिपा लिहिल्याच्या प्रश्नामध्ये एखादं आकृती, एखादं वेगळ्या प्रकारचं टी डायग्राम असेल, आलेख असेल, नकाशा असेल काढणं तर पुरेपूर मार्क मिळण्याची शक्यता असते. नंतर लोकसंख्या वाढ व स्थलांतर, लोकसंख्येचे वितरण व घनता या 2 घटकांचा स्थलांतरावर परिणाम होतो. लोकसंख्येचे स्थलांतर हे 2 प्रदेशादरम्यान होत असते आणि त्यातील एक प्रदेश आगमित स्थलांतर आणि दुसरा निर्गमित स्थलांतर. तर या दोन्ही लोकसंख्या संरचनेत गुणात्मक आणि संख्यात्मक बदल घडून येतो. म्हणजे जिथून लोक जातात तिथेही फरक पडतो आणि जिथं लोक जाऊन राहतात तिथे सुद्धा फरक पडतो. मग लोकसंख्या वाढ होते,
जिथून जातात तिथं कमी, जिथं जातील तिथं वाढ. तसंच घनतेच्या बाबतीत सांगता येईल. स्थलांतर, जन्मदर मध्ये सुद्धा बदल होतो, कारण स्थलांतरामध्ये मुख्यत्वे तरुण वर्गाचं स्थलांतर होतं आणि स्थलांतरित प्रदेशात जन्मदर वाढतो. लिंग गुणोत्तर, स्थलांतर मुख्यत्वे पुरुषांचं प्रमाण अधिक असतं, त्यामुळं ज्या भागातून स्थलांतर होतं तिथं स्त्रियांची संख्या अधिक असते. ज्या भागामध्ये स्थलांतरित लोक जाऊन राहतात तिथं पुरुषांची संख्या अधिक असते असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर वय, स्थलांतर करणाऱ्या वयोगटामध्ये पुरुषांचं आणि कार्यरत लोकांचं प्रमाणात वाढ होते आपण सांगू शकतो. प्रश्न तिसरा आहे, लोकसंख्येची व्यावसायिक संरचना. प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक, चतुर्थक यासारख्या विविध व्यवसायांमध्ये देशातील कार्यशील लोकसंख्या गुंतलेली असते. म्हणजे कुठल्या ना कुठला आर्थिक क्रिया तो करत असतो. यामध्ये देशाचा आर्थिक स्तर व्यावसायिक रचनेवर अवलंबून असतो. कार्यशील गटात लोकसंख्या किती आहे, देशाच्या आर्थिक विकासाचा स्तर कसा आहे हे आपण सांगू शकतो. व्यावसायिक संरचना आणि आर्थिक विकासाचा मापदंड आपल्याला तिथं सांगता आला पाहिजे. आणि नंतर प्राथमिक माहिती, द्वितीयकची माहिती आणि तृतीयकची माहिती आपण देऊन असा मुद्देसूद प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहिता येईल. आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. सविस्तर उत्तरेल्या लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक. मग आपण याला सविस्तर उत्तरे द्यायला सुद्धा काहीतरी एखादा नकाशा, विभाजित वर्तुळ असेल, टी डायग्रॅम असेल, आकृती असेल काढली पाहिजे. प्रस्तावनेमध्ये आपण नमूद करायचे. आणि नंतर प्राकृतिक घटक हा शब्द महत्वाचा आहे. फक्त प्राकृतिक घटक द्यायची. प्राकृतिक रचना, भूरचना, मग पर्वत, पठारे, मैदाने हे आपण सांगू शकतो. हवामान या घटकामध्ये तापमान आणि पर्जन्यमानाचा संदर्भ तुम्ही दिला पाहिजे. अति जास्त तापमान, अति कमी तापमान, अति जास्त पर्जन्यमान, अति कमी पर्जन्यमान हे जिथं असतं तिथं लोकसंख्येवर प्रभाव होतो हे आपण सांगू शकतो. या उलट मोसमी हवामान, भूमध्य सामुद्रिक हवामानाच्या प्रदेशात आल्हाददायक हवामानामुळे लोकसंख्येची घनता जास्त असते सांगू शकतो. तिसरा प्राकृतिक घटक पाण्याची उपलब्धता, जलप्रणाली. विद्यार्थ्यांनो, आपल्याला पाणी हे जीवन आहे आणि म्हणून पाण्याची उपलब्धता, अगदी साधं घर बांधायचं म्हटलं तरी पाण्याची उपलब्धता विचारात घेतो. आणि त्यामुळं निश्चितपणे उद्योगधंदे असतील, शेती असेल, विद्युत निर्मितीसाठी भरपूर पाणी पुरवठा लागतो. नद्यांच्या खोऱ्यात शेतीचा विकास झाला, मानवी संस्कृतीचा उदय ही नदी खोऱ्यात झाला. त्यामुळं अनेक प्राचीन संस्कृत्यांची उदाहरणं देऊन तुम्हाला ते नदी किनारे आहेत, नाईल, सिंधू असेल, होयांग असेल हे आपल्याला सांगता येईल. त्यानंतर वाळवंटी भागामध्ये मरुद्यान असतात, तिथे लोकसंख्या असते हे आपण सांगू शकतो. नंतर मृदा सुद्धा महत्वाची असते. मृदेला आपण संपत्ती म्हणतो. सुपीक आणि नापीक मृदा जिथं असेल त्याचा लोकसंख्येवर परिणाम होतो. सुपीक मृदा, शेतीचा विकास, अन्नाची गरज, उद्योगधंदे वाढतात, लोकसंख्या वाढते. म्हणून जगातील मैदानी प्रदेश, नद्यांचे त्रिभुज प्रदेश मृदेचे संपन्न असतात. आणि त्यामध्ये नाईल नदी, गंगा नदी, इरावती तुम्हाला जगातील नद्यांची नावं देता येईल, मृदेचा प्रकार सांगता येईल. आणि त्यामध्ये तुम्हाला जिथं लोकसंख्या अधिक आढळते हे आपण सांगू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की लोकसंख्या संक्रमणाचा पहिला आणि 5व्या टप्प्यात लोकसंख्या वाढ जवळजवळ होत नाही. तर ह्या दोन्ही टप्प्यातील फरक आपल्याला सांगायचा आहे. इथे प्रस्तावना, फरक, तुलना स्पष्ट करा. या पद्धतीने आपण एक एक आकडा टाकू शकतो. आणि तुलना, लोकसंख्येचा पहिला संक्रमणाचा टप्पा आणि 5वा टप्पा. पहिला अतिशय स्थिर, दुसरा 5वा टप्पा हा ऋणात्मक वाढीचा असतो. इकडे आपल्याला जन्मदर मृत्यूदर अधिक, इकडे जन्मदर मृत्यूदर कमी होऊन समान होतो हे आपण सांगू शकतो. आणि लोकसंख्येत घट. तिसरा मुद्दा, आर्थिक स्थिती अविकसित, मागासलेली असते. 5व्या टप्प्यात आर्थिक स्थिती विकसित आणि प्रगत असते. चौथा उत्तर सांगता येईल, टप्प्यात जन्मदर मृत्यूदर जास्त, त्यामुळं बालकांची संख्या जास्त, वृद्धांची संख्या कमी. तर 5व्या टप्प्यात जन्मदर मृत्यूदर कमी असल्यामुळे बालकांची संख्या कमी तर वृद्धांची संख्या कमी जास्त त्या ठिकाणी असते. 5वा, यामध्ये प्राथमिक व्यवसाय चालतात.
तृतीयक 5व्या टप्प्यात तृतीयक व्यवसायाचं किंवा आपण बिगर प्राथमिक श्रेणीचे व्यवसाय असं म्हणू शकतो. नंतर 6वा भाग सांगता येईल शिक्षण सुविधा, वैद्यकीय सुविधा, स्वच्छतेचा अभाव प्राथमिक टप्प्यात असतो. 5व्या टप्प्यात मात्र यामध्ये उच्च दर्जा असतो आणि एक जागरूकता आलेली असते. सद्यस्थितीत कोणताही देश या टप्प्यात नाही. 5व्या टप्प्यात फक्त स्वीडन आणि फिनलँड हे देश या टप्प्यात येतात आणि हे आनंददायी देश म्हणून काय केलं जातं, ओळखलं जातं. तर अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनो प्रथम सत्रचा पेपर, घटक चाचणीचा पेपर या पद्धतीनं लिहा तुम्ही. नंतर प्रथम सत्राचा पेपर लिहा, सरावचा पेपर लिहा, जेणेकरून बोर्डाच्या प्रमाणेच उत्तर अपेक्षित आहेत. तर अशाच पद्धतीची माहिती आपल्या चॅनलवर असते. तुम्ही भेट द्या, निश्चितपणे आपल्याला समाधान होईल. धन्यवाद.